सरकारने जाहीर केलं की रिक्षा चालकांना जे मराठी बोलतील किंवा जे मराठी असतील त्यांना परवाने दिले जातील, ह्याला आमचा पाठिंबा आहे. आणि मला वाटतं की ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं. तुम्ही संपावर ठामात, आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत. त्याच्यात एवढं कन्फ्युजन काय मला कळत नाही. आणि सरकारने निर्णय घेतल्यानंतर सरकारचेच लोक विरोध करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यात एकमत नाहीये. तुम्ही आम्हाला काय विचारताय? आम्ही मराठी भाषेच्या बाजूने कायम असणार आहोत. म्हणजे मुंबई बंद करण्याच्या धमकी अनेक वेळा दिलेल्या आहेत, त्याच्यावर काय सांग? कोण बंद करणार? रिक्षा चालक जे म्हणतात ते जर मराठी सक्ती केली तर आम्ही मुंबई बंद करू. आता रिक्षा चालकांची एवढी ताकद आहे की मुंबई बंद करतील, ते पण परप्रांतीय. आणि आमचे मराठी रिक्षा चालक आणि जे मराठी बोलणारे रिक्षा चालक आहेत ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला. मनसेचे काय आता पण हीच भूमिका आहे की आम्ही आमच्या मराठी रिक्षा चालकांच्या बाजूने पाठीशी ठामपणे उभे आहोत. 4 तारखेला संप आहे ना, आपण 4 तारखेला बोलू. पण मी आजही बोलतो, आमच्या अंगावर येऊ नका. संप करायचा शांततेत करा किंवा आपल्या शहरांमध्ये निघून जा.